श्रोते हो नमस्कार. मी आपणाला दुर्मिळ अशा शाकंभरी मंदिराची मी माहिती सांगणार आहे. हे मंदिरचं प्रवेशद्वार आहे. तर प्रवेशद्वारामधून मी आत आलो आहे. तर हे मंदिर पुरातन आणि आसपासच्या जवळजवळ 20-25 खेड्यामध्ये दुर्मिळ असं मंदिर आहे. तर सहसा शाकंभरीची मंदिर पाहायला मिळत नाहीत. बादामी बनशंकरी या ठिकाणी शाकंभरीचं मंदिर आहे. तर हे मंदिर छोटं आहे, परंतु या संदर्भात अशा प्रकारे आख्यायिका सांगितली जाते की मी देवन कुटुंबांना विचारलं होतं, त्यांची पूजा या ठिकाणी असते. तर त्यांनी मला सांगितलं की त्यांच्यातील 700 वर्षापूर्वी पूर्वज बनशंकरला जात होते आणि एक व्यक्ती नेहमी पौर्णिमेला वारीला जात होती. आणि असा बराच वर्षाचा काळ गेल्यानंतर त्यांची तब्येत खालावली, वय जास्त झालं होतं आणि अशावेळी देवीला त्यांनी नमस्कार केला की आता माझी शेवटची ही भेट आहे, पुन्हा मी येऊ शकणार नाही. अशा प्रकारे सांगितल्यानंतर देवी त्या ठिकाणी प्रगट झाली आणि मी तुझ्याबरोबर येतो अशा प्रकारे देवीनं वचन दिलं. आणि तुम्ही मागं बघू नका अशा प्रकारे सूचना दिली. त्यावेळी ते कुरुंदवाडला आलेत आणि आल्यानंतर देवी खरोखर पाठीमागं आलेली आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी त्यांनी पाठीमागं पाहिलं तर देवी खरोखरच आलेली होती. तिला पाहून अचंबित झालेत. देवी म्हणाली की मी आता इथंच थांबतो, मी आता गावाची झालेली आहे, तिकडे येत नाही. तर या ठिकाणी या देवीची स्थापना झाली आपण पाहतो. तर 700 वर्षापूर्वी या ठिकाणी ही देवी आलेली आहे आणि काळ्या पाषाणामध्ये मूर्ती आहे, सुंदर मूर्ती आहे. मंदिर लहान जरी असलं तरी या ठिकाणी ह्या मंदिराची फार महत्त्व आहे. आणि इकडून थोडा छोटासा म्हणजे प्रदक्षिणा मार्ग आहे. मंदिर सिमेंट कॉन्क्रीटचं बांधलेलं आहे, परंतु ही जागा पुरातन आहे. या ठिकाणी पौष पौर्णिमेला शाकंभरी नवरात्र हा उत्सव साजरा केला जातो. भजन कीर्तन प्रवचन अशा प्रकारे या ठिकाणी उत्सव होतो. आणि या मंदिराची देखभाल आणि पूजा अर्चा देवन कुटुंबीय करतात असं देवन काकूंनी मला या मंदिराची माहिती दिली. तर अशा प्रकारे हे आसपासच्या बऱ्याचशाच 50 गावामध्ये म्हणा किंवा 100 गावामध्ये म्हणा हे दुर्मिळ असं आहे. तर याचं दर्शन घ्यायला काही हरकत नाही. जर तुम्ही नरसिंहवाडला आला तरी या ठिकाणी शाकंभरीचं दर्शन घेऊ शकता. आता आपण एवढ्यावर थांबूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.